तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जो तुम्ही प्रीव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला त्याला तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि सर्व प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाईल। आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिटिंग कॉन्सेप्ट त्याच्यावरती आहे। व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या सूर्य एडिट चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। कारण की मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कॉन्सेप्ट व ट्रेंडिंग रील्स एडिटिंग याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत असतो। आणि तुम्हाला सुद्धा जो बीटचा व्हिडिओ आहे तो पाहिजे असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथं तुम्हाला सगळे रॉ मटेरियल इझिलीरित्या मिळून जातील। टेलिग्राम चॅनल लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले कॅपकट ओपन करून हा बीटचा व्हिडिओ ऍड करा, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बीटचे नंबर दिसून जातील। नंतर लेअरला क्लिक करून खाली स्क्रॉल करा, एक्सट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून सॉन्ग एक्सट्रॅक्ट। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लेअर झूम करून घ्यायचे आणि जिथे बीटचा नंबर चेंज होतोय तिथे जाऊन आपल्याला लेअर कट करायचे। मी सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही त्या बीटवरती जा आणि लेअर कट करा। त्याच्यानंतर अशा प्रकारे इझिलीरित्या जिथे बीटचा नंबर चेंज होते तिथे जाऊन तुम्हाला लेअर स्लिप करायचे। नंतर व्हिडिओच्या एंडिंग पासून तुम्हाला जिथे नंबर चेंज होईल तिथे जाऊन लेअर कट करायचे। नंतर इझिलीरित्या तुम्ही लेअरला क्लिक करायचं आहे, खाली रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची फोटो इथे इझिलीरित्या ऍड करू शकता। त्यानंतर लेअरला झूम करून घ्यायचे। नंतर ही सेम प्रोसेस पुढच्या फोटोवरती सुद्धा करायचे। फोटोला क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचे आणि अशा प्रकारे फोटो झूम करा। त्याच्यानंतर मी फटाफट व्हिडिओनुसार बीट कट करून घेतो। त्यानंतर मित्रांनो, आपले सर्व बीटचे व्हिडिओ कट करून झालेले आहेत। आता याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बीटवरती जाऊन लेअरला क्लिक करायचं आहे, खाली रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून रिप्लेस करून घ्यायची आणि सेम प्रोसेस सर्व फोटोला ऍड करून घ्या। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फोटोला क्लिक करायचं आहे आणि खाली रिप्लेस ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमची फोटो इथे ऍड करून अशा प्रकारे झूम करून घ्यायची। त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, लेअरला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं, सर्च ऑप्शनवरती क्लिक करून इथे क्रॉस ओपन ॲनिमेशन सर्च करायचं आहे आणि जो पहिला ॲनिमेशन येईल त्यावरती क्लिक करून याची सेकंड साईज 5 सेकंड ठेवायची। नंतर आपल्याला अशा प्रकारे ॲनिमेशन व्हिडिओ दिसून जाईल। त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला 4 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, लेअरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला कॉम्बो सेक्शनवरती जाऊन आपल्याला इथे खाली स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे डिस्टॉर्ट लेफ्ट ॲनिमेशन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून आपल्याला हे ॲनिमेशन लावायचे। त्यानंतर आपल्याला याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे, फोटो लेअरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईट ॲनिमेशन लावायचं आहे। त्याच्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट, त्याच्यानंतर या फोटोला डिस्टॉर्ट राईट, त्याच्यानंतर या फोटोला डिस्टॉर्ट लेफ्ट, त्याच्यानंतर या फोटोला डिस्टॉर्ट राईट। अशा प्रकारे हे 4 ॲनिमेशन लावून घ्यायचे। ओके, एवढं समजल्यानंतर आपल्याला या फोटोवरती यायचं आहे, लेअरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे। इथे आपल्याला इफेक्ट नाही दिसले तरी तुम्हाला इफेक्टचे नाव स्क्रीनवर दिसून जातील, त्याप्रमाणे तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचे। त्यानंतर या इमेजला आपल्याला स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन लावायचं। नंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन इथे रॉक सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे, स्विग बॉटम हे ॲनिमेशन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून याची सेकंड साईज 3 सेकंड ठेवायचे। त्यानंतर बॅक यायचे। नंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे, लेअरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला परत रॉक सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला रॉक व्हर्टिकली दिसून जाईल, त्याची सेकंड साईज 4 सेकंड ठेवायचे। त्यानंतर एंडिंगच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करून इथे आपल्याला डायनामिक हे नाव सर्च करायचं आहे। नंतर पहिल्याच नंबरला ॲनिमेशन दिसून जाईल, ते लावून तुम्हाला ॲनिमेशन कंप्लीट करून घ्यायचे। त्यानंतर आपले सर्व ॲनिमेशन इफेक्ट लावून झालेले आहेत। त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला या फोटोवरती यायचं आहे, ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे, इथे आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शेक नावाचा इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑल वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपले सर्व क्लिपवरती दिसून जातील। नंतर एंडिंगच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे, इथे खाली स्क्रोल करून नॉन ऑप्शन क्लिक करायचं आहे।
या फोटोची सुद्धा ट्रान्झॅक्शन काढून टाकायचे। त्याच्यानंतर आपले सर्व ट्रान्झॅक्शन लॉन्च झालेले आहेत। आता आपल्याला इथे व्हिडिओ इफेक्ट लावायचे आहेत, त्यासाठी इफेक्टला क्लिक करायचं आहे। नंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला ट्रेंडिंगला हॅलो ब्लर इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या इफेक्टची साईज 2 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायची। नंतर व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे, ऑल व्हिडिओ करून घ्यायचे। नंतर सेकंड बीटवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथे आपल्याला ट्रेंडिंगला व्हाईट नॉईज हे इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून याची सेकंड साईज या 2 फोटोपर्यंत ठेवून घ्यायची। नंतर तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे आपल्याला ट्रेंडिंगला टेक्नॉलॉजी 2 हे इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर या फोटोची साईज इथपर्यंत ठेवून घ्यायची। त्यानंतर तुम्हाला या बीटच्या फोटोवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करून इथे आपल्याला लाईट डिस्सॉल्व हे इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला या बॉडी इफेक्टची साईज या फोटोपर्यंत अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। त्यानंतर परत या बीटच्या फोटोवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथे आपल्याला ट्रेंडिंगलाच शेक नावाचा इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याची सेकंड साईज लास्ट एंडिंगपर्यंत ठेवून घ्यायची। नंतर खाली ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी 21 ठेवायची, स्पीड 40 ठेवायची। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून जाईल। त्याच्यानंतर आपले सर्व व्हिडिओ इफेक्ट, ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन लावून झाले आहेत। आता याच्या पुढे फिल्टरवरती क्लिक करून याची सॅच्युरेशन -100 ठेवून घ्यायची। त्यानंतर याची साईज पहिल्या फोटोपर्यंत ठेवून घ्यायची। नंतर याच्या पुढे आपल्याला फिल्टरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे। इथे आपल्याला 8K फिल्टर दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर याची साईज व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत ठेवून घ्यायची। नंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी 30 पर्यंत ठेवून घ्यायची। त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, शार्पनेस 13 आणि क्लिअरिटी 50 पर्यंत ठेवून घ्यायची। त्यानंतर बॅक येऊन परत फिल्टरवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला खाली स्क्रोल करून ग्लो इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। याची इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवू शकता। मी इथे 40 पर्यंत ठेवली आहे। व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत याची साईज वाढवून घेतलेली आहे। नंतर खाली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, क्लिअरिटी 10, शार्पनेस 35 पर्यंत ठेवून घ्यायची आणि बाकीचे ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या फोटोनुसार करू शकता। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या फोटोवरती ॲडजस्टमेंट करून घ्या, संपूर्णरित्या अशा प्रकारे तयार होऊन जाईल। तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।